सर हॅलो हॅलो मी स्नेहा. हो तुम्ही ऑफिसला आलेलात ना, मी पाहिलं तुम्हाला. हो हो सर, मी ऑफिस मध्येच आहे सर. म्हणजे अहो मग ऑफिसला आला तर यश सरांना खाली भेटलात. हो सरांचं महत्वाचं काम होतं तुमच्याकडे. आणि मला सांगा, हे ऑफिस आहे का बाग आहे? सर मी इथेच आहे सर. मी येते, मी लगेच येते. या लवकर. काय करू? यशला शोधू का जाऊ? मला उशीर होतोय. तुला मजा येते ना मला त्रास द्यायला? कोणी बघत नाही. मजा येते ना तुला मला त्रास द्यायला? मी कुठे त्रास देते? रिअली? म्हणजे तू एवढा त्रास देतो, एक दिवस मी दिला तर काय बिघडलं? ओ, तर काय बिघडलं ते काय सांगू तुम्हाला मिसेस चौधरी? तुम्ही दिसला नाही ना, काही सुचत नाही हो मला. म्हणजे मी असतो ऑफिसमध्ये, पण माझं मन तुम्हाला शोधत सगळीकडे भटकत राहतं. कुणाशी बोलावं असं वाटत नाही, काही ऐकावं असं वाटत नाही. हा गोडवा, मॅजिक कॉलर स्माइल मिस करतो मी. डोळ्यातली चमक आणि गालावरच्या लाजऱ्या रंगाने आत्ता कुठे आयुष्य थोडं रंगू लागलंय. रंगू द्या की. तुमच्या अशा एक दिवस न दिसण्याने या गरीबाचं किती नुकसान झालंय काय सांगू तुम्हाला. मला प्रॉमिस कर नेहा, प्रॉमिस कर की तू मला सोडून कुठेही जाणार नाहीस. हे ती 4 नंबरची गाडी काढा, साहेब निघालेत. कोण आहे 4 नंबर वाला? काय आज हे सगळे चौधरी आज एकत्र आहेत? एव्हरीथिंग ऑल राईट? आज काही स्पेशल ओकेजन वगैरे आहे का? तुझीच वाट बघतोय आम्ही. तुझी वाट बघण्यासाठी आम्हाला काही ओकेजनची गरजच नाही. आम्ही नेहमीच तुझी वाट बघत असतो. तुलाच वेळ नसतो ना आमच्यासाठी. एक माणूस खूप कामात असतो बाबा. चला मी येतो. कुठे चालला? तू विषय टाळतोय. यश काहीतरी
बदलले हा नाही नाही तुझा चेहरा डोळे काय काय नक्कीच काहीतरी बदललंय. अगं मी काल पाहिलं ना, हा त्याच्या रूम मध्ये बसला होता आणि स्वतःचीच हसत होता. काही अरे नाही. अरे यश, मी पाहिलंय तुला काल. हे बघ, तू लपू नकोस आणि खोटं तर अजिबात बोलू नकोस. आम्हाला सगळं कळतंय. हा काहीतरी काय काही नाही हा. आजकाल ना तुझी भूक मेलीये. हा अरे ना ब्रेकफास्ट करत आणि डिनर तर अगदी स्किपच करून टाकलंय. हो ना वहिनी? एक्झॅक्टली. ते ट्रेनरनी सांगितलं जरा डाएट साठी म्हणून. रिअली? अच्छा अच्छा. कुठला ट्रेनर? हे असं जर सगळं असेल तर नक्कीच काहीतरी गडबड आहे. नाही म्हणजे काहीतरी हुकलेलं आहे तुझं. अरे असं काही नाहीये काका. मग कसं आहे, तर बघ यश, इथल्या प्रत्येकाने तुझ्यापेक्षा किमान 10-12 पावसाळे तरी कमीत कमी जास्त बघितलेले आहेत. तर सगळ्यांना सगळं कळतंय. पण ते तू आम्हाला सांगावंच असं वाटतंय आम्हाला. हे सांग ना. सांग ना. हा, अरे काय लाजतोय, सांग ना. सांग ना, सांग ना, सांग ना. काय आहे? सांग आम्हाला ना. ऐकायचंय हा. आय गेस मी पकडलो गेलो. ऍक्च्युली एक मुलगी आहे. हा अच्छा, म्हणजे आपली एम्प्लॉई आपल्या ऑफिसमध्ये काम करते. तुम्ही कदाचित तिला ओळखतही असाल, भेटलाही असाल तिला. कोण? आम्ही बरेच दिवस आता एकमेकांना ओळखतोय, बोलतही होतो. पण ती थोडासा विचार करत होती म्हणून. तो चांगली आहे मुलगी, स्वभावाने खरंच खूप चांगली आहे आणि वी रिअली जेल वेल टुगेदर. सो मला असं वाटतं की समजून घेणारं कोणतरी आपल्या आयुष्यात असलं तर. यश, खरं खरं सांग, तू प्रेमात पडलायस ना? हो हो. अरे मग सांग ना तसं. So wonderful, fantastic. सेलिब्रेट करायची वेळ आहे. आय एम सो हॅपी, सो हॅपी, सो हॅपी. अरे पण त्या मुलीचं नाव तरी काय? अरे हो, नाव तर विचारायचं विसरलीच की. घे ना, नाव घे ना. की उखाण्यात घेतोयस तू नाव? अरे बोल ना, किती लाजतोय. तिचं नाव नेहा कामत. खूप छान नाव. नेहा का? वा. ए खूप गोड मुलगी आहे ती. आणि दिसायलाही छान आहे. नाही, आणि स्वभावाने पण ती खूप छान आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. पण क्लिअर बोललायस ना तिच्याशी? हो ऑफकोर्स. आमचं दोघांचंही व्यवस्थित बोलणं झालं. Oh, that's wonderful, wonderful. Let's party, okay? Yes, party हवे मला. Party करा. आणि मेनू मी डिसाईड करणार. नाही, हे बघ, आपल्याला ती लॉन वर तरी किंवा पूल साईडला करायला लागेल. हा, आणि आपण ना तो हे ठरवून टाकू. नेहाच्या नुसत्या बातमीने सुद्धा घरात इतका आनंद, इतका उत्साह पसरलाय. ती जर इथे आली तर हे घर किती सुंदर, किती मस्त होईल. यश, पप्पांना माहिती नाही हे सगळं? हे म्हणजे त्यांना विचारून त्यांची वेळ घेऊन लग्नाचं सगळं ठरवायला लागेल आपल्याला. अरे काका रिलॅक्स. हे बघ, इतकी घाई करायची काही गरज नाहीये. का? आत्ता कुठे आम्ही मनातलं बोललोय. आम्हाला दोघांनाही थोडासा वेळ हवा. अरे हो, पण लग्न तर करायचंच आहे ना. बर बर, ठीक आहे ठीक आहे. तुम्हाला दोघांना वेळ हवाय ना? घ्या, एकमेकांना वेळ द्या, समजून घ्या. पण खरं सांगू, लग्नाचा डिसिजन हा आयुष्यातला सगळ्यात मोठा डिसिजन असतो. आणि खरंच यश, मी खूप खूप खुश आहे. खरंच आता तुझ्यासाठी पण कोणतरी घरात असणार आहे. तू पसंत केलीस म्हणजे मुलगी 100 नंबरी सोनं असणार. खरंच. चला आता आज 2 पेक जरा जास्तीच. ठीक आहे. हे बघ, काय ना, सुखात पण तीच असते आणि दुःखात पण तीच असते. तू नको करूस काळजी. हा, यश, हा. यश ऐक इकडे. तुला काय सांगते माहिती? हा. मला ना आता इतका आनंद झालाय, मी काय करू काय नको असं होतंय मला. पण आता एक काम आहे की काम नाही करायचंय. हा, थोडा तिलाही वेळ दे ना.
हीच वेळ आहे एकमेकांना समजून घ्यायची. मी ना तुम्हा दोघांसाठी एक ब्युटिफुल डिनर डेट अरेंज करते. काकू अगं आज असं इतक्या घाईत नको प्लीज. अरे घाई काय त्यात, तुमचं ठरलंय ना. हो पण आता पण बिण काही नाही. तुला एवढं तरी माझं ऐकावंच लागेल प्लीज. यश ती एवढी कौतुकाने सांगते ना, मग जा ना डेटवर. अरे इतक्या वर्षात तिला एवढी उत्साहात मी कधीच बघितलेलं नाहीये. एक्झॅक्टली, कारण एवढ्या वर्षामध्ये इतकी आनंदाची बातमी मला कोणीच दिली नव्हती. माय गुडनेस. यश, माझ्या आनंदासाठी तुला आज डेटला जावंच लागेल. ए यश जा ना. जाणार रे. ओके. पहिल्यांदा आय लव्ह यू कोण म्हणाल होतं रे? माझं मनापासून प्रेम आहे तुझ्यावर. आय जेन्युइनली लव्ह यू. सांग ना कोण म्हणाले. प्लीज प्लीज सांग ना. मीच म्हणालो. गुड डे बाय बाय. ओजस, गुड्डे दीदी बघ कशी करते. ती फोनवर असली ना ती नेहमी अशीच करते. पण असं काय करते ती? हा काही प्रॉब्लेम आहे का? माहित नाही. का ग? कारण माझी आई पण सध्या अशीच आहे. मोबाईलवर बघते आणि एकटी एकटी हसते आणि मला एकही जोक सांगत नाही. जेवताना, झोपताना, माझा अभ्यास घेताना सतत मोबाईल बघत असते. मी काय बोलले तर मलाच रागवते आणि फोन आला की हळूहळू बोलते. माझी आई तर फोन खूप जोरात बोलते. बापरे, मी तिला सांगायला गेलो हळू बोल तर माझ्यावरच ओरडते. आई जेवण बनवताना मोबाईल बघते. एकदा चपाती करते, एकदा गॅसवर टाकते, एकदा मोबाईल बघते. माझी आई तर टीव्ही बघतानाही मोबाईल बघते. एकदा इकडे बघायचं, इकडचा ब्रेक लागला की तिकडे बघायचं. हे बघ गुड्डी दीदी कशी वेड्यासारखी करते. तिला देवाने 2 कान आणि 1 फोन दिलाय. तिचा फोन तर बॉडी पार्टच झालाय. किती बोलते नाही फोनवर. माझी आई पण खूप बोलते फोनवर. आता पण ती फोनवर असणार. ट्रिंग ट्रिंग. हॅलो हॅलो ओजस, मी तुला एक जोक पाठवलाय. हो ठीक आहे, तो जोक बघते मी. हॅलो, आवडला का जोक? खूप आवडला. आता मी तुला रोज जोक पाठवत जाईन आणि मी पण रोज आईसारखी हसत जाईन. मी माझ्या आईसारखं मध्येच टीव्ही मध्येच मोबाईल बघत जाईन. मध्येच टीव्ही आणि मध्येच मोबाईल. काय? हॅलो हॅलो नेहा. Hate these call drops. नाही यश, प्लीज, हे सगळं मला नाही जमणार. तू एवढी ओव्हर रिॲक्ट का करतेस नेहा आणि एवढी गांगरून का जातेस? हो पण असं डेट डेट हा फक्त शब्द आहे नेहा. बाकी प्रसंग साधाच आहे. आपण दोघांनी मिळून कुठेतरी जेवायला जायचं, बस दॅट्स इट. आणि या आधी आपण गेलोच आहोत ना. आपण जाऊन कुठे कुठे पावभाजी, पाणीपुरी, पॉपकॉर्न, वडापाव, चहा वगैरे घेतलाच आहे की एकत्र. त्यात काय वेगळं आहे? अरे पण तेव्हा वेगळं होतं ना. आता मी असं कधी डेट वर गेले नाहीये. मला माहिती नाही काय करायचं असतं, काय बोलायचं असतं. आणि परीला काय सांगू? त्यात जर चाळीतल्या कोणी काही विचारलं तर काय सांगू त्यांना? आणि ऑफिस मध्ये जर कळलं तर? ऑफिस मध्ये कसं कळेल? कसं कळणार ते नाही माहिती मला. पण जर कळलं तर मला त्याच्यासाठी आधी निघावं लागणार ना ऑफिस मधनं. शेफालीचे 50 प्रश्न असतील, त्याचे काय उत्तर देऊ? ऑफिसची कामं पण राहतील ना. यश, तुला कळतंय ना मी काय सांगते ते. नेहा रिलॅक्स. हे बघ, एवढं टेन्शन घेऊ नको. मी आहे ना. आणि ऑफिस मधनं जर का तुला लवकर जावं लागलं तर कोणाला सांगावं लागेल? मला. आणि जर का तुझं काम पूर्ण झालं नाही तर कोणाला रिपोर्ट करावं लागेल? मला. सो रिलॅक्स. मी काहीच बोलत नाहीये.
आपल्याला फार फार तर अर्धा पाऊण तास लागणार आहे, म्हणजे अगदीच डोक्यावरून पाणी तास, 1.5, 2, 2.5 तास बस. त्याच्याहून जास्त नाही. तेवढा तर वेळ तू काढू शकतेस. ठीक आहे, बाय, ठेवू. मी एवढं सगळं बोललो आणि त्यावर फक्त ठेवू फोन. मग आणखीन काय म्हणू? तसं फोन ठेवताना आपण जसं बोलतो, म्हणजे बोलणं एक्सपेक्टेड आहे तसं बोल ना. कसं? बाय. बाय? हाऊ बोरिंग. फक्त बाय. बाय फक्त फ्रेंड साठी ना, मोर दॅन जस्ट अ फ्रेंड साठी. म्हणजे कसं? जरा एक काम कर, तू जरा आजूबाजूला जा, बघ कोण एकमेकांशी कसं बोलतंय, किंवा फोनवर जर कोणी बोलतंय तर बाय कसं बोलतंय. मिस यू बेबी, बाय बेबी, लव यू बेबी, असं काही होतंय का बघ बाहेर. स्पाइकी लव यू ना. आय लव्ह यू. अरे अजून किती वेळा बोलू? लव्ह यू लव्ह यू लव्ह यू, बस. यश, मी असलं काही बोलणार नाहीये. हे बघ, हे असं नाही चालणार हं. आणि असं नाहीच. नाही यश, मला नाही जमणार. मी भर रस्त्यात तुला आय लव्ह यू नेहा कामात असं बोललोय यार, आणि तू एकांतात पण नाही बोलू शकत. नाही, मला असलं काही नाही जमणार. आत्ता नाही जमलं तरी रात्री डिनर डेटला तुला बोलावंच लागेल. ओके? कारण आपली आजची डेट त्यासाठीच खूप मेमोरेबल असणार आहे. यश, नाज नेहा काम, यशवर्धन चौधरींना आय लव्ह यू यश असं बोलणार आहे. ओके? मी ठेवते फोन. नेहा आधी बोल तरी. बाय. आय लव्ह यू यश. आय लव्ह यू नेहा. असं कसं बोलू मी? म्हणजे डिरेक्ट नाही, पण नाही. तुझी आई ओरडली का? हो, मी जातेच. काय रे ओजस, काय झालं? काय माहिती, परीच्या आईला जोक आवडला नसेल. काय? डोक्यावर पडलाय काय? मी म्हणायचं त्याला कसं? शिबाई, मला नाही जमणार. नाही जमणार, नाही जमणार, नाही जमणार. आता हे काय नवीन? काय करायचं हिचं? नाही जमणार मला. तू कधी आलीस ग? तू जेव्हा जोरात नाही 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 म्हटली तेव्हाच मी आली. काय झालं? काय नाही, ऑफिसचं काम होतं. परी, मी निघते, मला उशीर होतोय. मला आज यायला उशीर होईल. हा, काकू येतील. बाय. बाय. आईला वाटते की मी मोठी झाली. नीट राहा, काकूंना त्रास देऊ नको, नीट अभ्यास कर, वेळेवर जेव, असं काहीच नाही म्हणाले. देवा, काय चाललंय हिचं? तूच समजावून आईला.